जगाचा पोशिंदा म्हणून ओळख असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था किती दयनीय झाली आहे याचं उदाहरण देणारी ही बातमी आहे। कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात बैलजोडी नसल्यामुळे 75 वर्षीय शेतकऱ्यांना स्वतःलाच अवताला जुंपल्याचा प्रकार पुढे आलाय। शेतकऱ्यांच्या अवस्थेवरून विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। जगाच्या पोशिंद्याची दयनीय अवस्था। बळीराजानं स्वतःला जुंपलं अवताला। बळीराजाची परवड, विधानसभेत गोंधळ। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या हाडोळतीतले वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार यांनी बैलांच्या ऐवजी स्वतःला अवताला जुंपलं आणि त्यांची वयोवृद्ध पत्नी मुक्ताबाई पवार त्यांना शेतीच्या कामात मदत करतात। कोळपणी करताना वयाची 75वी ओलांडलेल्या अंबादास पवार यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत। आराम करण्याच्या वयात मानेवर झू पाहून पाहणाऱ्याचं मन हिलावल्याशिवाय राहणार नाही। शेतात लागवड केलेल्या कपाशीच्या पिकात कोळपणी करण्यासाठी पैशाची तजवीज नाही, घरी बैलजोडी नाही आणि त्यासाठी महागडी रोजंदारी परवडणारी नाही। त्यामुळे त्यांनी स्वतःला अवताला जुंपलं। भागावं लागेल की, खर्च भागावं लागेल की, कशाने खर्च करावं, कुठला पैसा यायचा आहे कामाला। शेतीतून उत्पन्न होत असेल की? उत्पन्न किती होत आहे ते त्यालाच पूर्ण झालंय। रोजगारी भलताच हे वाढला, रोजगार वाढला, बी खात वाढलं। आमचं गळे इतकं पोतं 4,000 चाललंय आणि 3,000 रुपयाला बॅग मिळाली आहे एक सोयाबीनची। खाताचं पोतं 1200 रुपयाला मिळते। मग काय उरालंय शिल्लक महाग? तुम्हाला काही शासनाच्या योजना मिळाल्या का आतापर्यंत? काय नाही योजना, काहीच नाही। यावर्षी काही कृषी विभागाकडून काही खत बियाणं काही नाही, खात नाही, बी नाही, आम्हाला काहीच भेटणार। बरे, तुम्ही असं स्वतः बेजार व्हायचं किती वर्षापासून हे करतात तुम्ही? 8 वर्ष झाले। बळीराजाच्या या दयनीय अवस्थेची घटना समोर आल्यानंतर राज्य विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला। शेतकऱ्यांच्या स्थितीवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं। 70 वर्षाचे आमचे शेतकरी, बैल नाही त्याच्याजवळ, शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मोठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे। आमची तुम्हाला देखील विनंती आहे की सरकार दिखाऊपणा करतंय, नाटकीपणा करतंय, पुतना मावशीचं प्रेम शेतकऱ्यांबद्दल व्यक्त करतंय, त्यांच्यावर तुम्ही विश्वास न ठेवता शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहावा अशी आमची विनंती। कुठेही 85,000 कोटी रस्त्याला द्यायला तुम्हाला आहेत, पण आमच्या शेतकरी कष्ट करायला आणि आमच्या माता भगिनीला द्यायला नाही। म्हणजे खरंच चाललं तरी काय या राज्यामध्ये, असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडल्याशिवाय राहत नाही। लातूरमध्ये बैलांऐवजी स्वतःला अवताला जुंपणाऱ्या शेतकऱ्याची दखल राज्य सरकारनं घेतली। लातूरच्या शेतकऱ्याला सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं। कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना लागेल ती मदत शासनामार्फत करण्याची, पण त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर त्याच्यावरती शासन कारवाई करेल ना। आमच्या निदर्शनास आलेलं नाही, कुणी तो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे, पण त्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्याला मदत करण्याची शासनाची भूमिका आहे। मी माझ्या अधिकाऱ्याला सूचना केलेल्या आहे की तात्काळ त्या शेतकऱ्यांना जाऊन त्यांना जी मदत पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल। शेतातलं सोयाबीन आणि कपाशीसाठी अंतर मशागत करण्यासाठी पैसे नसल्यानं स्वतः अवताला जुंपण्याची वेळ त्यांच्यावर आली। शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।